सर्वांचं मनापासून स्वागत करते। आत्ता दुपारचे 3:30 ते 4:45 झाले आणि आज जायचं आहे मला मार्केटमध्ये। मार्केटमधून मला सणाची तयारी करायची, तिथून मला पूजेचं सामान आणायचं आहे आणि 2 दिवसात सण आलाय वटपौर्णिमेचा, ती तयारी करायची आहे। सणाच्या खरेदीसोबत मला पार्लर पण करायचं आहे, फेशियल थ्रेडिंग सगळंच करायचं आहे। सकाळचे आता 11 वाजलेत आणि 11 वाजेपर्यंत सगळी कामं झालीत। उद्या आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेची तयारी चालू आहे। कालपासून लागले तयारीला। काल मार्केटमध्ये गेले, सगळं पूजेचं सामान वगैरे घेऊन आले, गजरे फुलं सगळं आणले आणि आज फळं राहिले तर फळं आणायचे तर। आणि काल काय पार्लर झाले माझं, थ्रेडिंग फेशियल ते झाले काल आणि आज करायचं आहे राहिलेलं। म्हणजे आज मला आता मेहंदी ते काढायला जायचंय, तिकडेच निघालेले आहे पार्लरमध्येच। इकडे आहे पार्लर, आता जवळच टाकून दिलेले मुलाला, तिथं जायचंय। चला तर पार्लर दाखवते तुम्हाला। आमच्या श्रीनिवासला टाकून दिले पार्लर, चालू केलंय ते ना। इकडे आहे पार्लर, छोट्या मुलांनी चालू केलंय। आले यांचं आहे ब्युटी पार्लर, छोट्या मुलगा आहे आई म्हणे, असं म्हणून नको म्हणायला लागले। चला आता मेहंदी काढायची आहे, खूप छान मेहंदी काढते। लेट लावला, लेट लावून द्या। हे सगळं फेशियल किट वगैरे सगळे आहेत आणि नवीन आहे सगळं। काय करायचं?
झाली सगळी तयारी, सगळी शॉपिंग झाली आहे. ह्यामध्ये फळं फुलं सगळं आणलंय आज. आणि आता सगळं घरातलं आवरायचे. चहा पाणी राहिले, चहा पाणी करायचे. खूप थकून गेलो आता, बऱ्याच वेळेवर बाहेर होते. आवरायचे आणि तुम्हाला शॉपिंग पण दाखवणार आहे. काय तयारी केली ते पण तुमच्याशी मी शेअर करणार आहे. आता इथे ठेवलंय, दिवाबत्ती ती करायची, घर झाडायचे राहिलेत. 5 वाजलेत आणि सगळं आवरायचंय. चहा पाणी वटा आवरायचा आहे, दुपारचे कामं राहिले तर ती करायची. आणि त्यानंतर मी सगळी तुम्हाला शॉपिंग दाखवणार आहे. देवाला दिवाबत्ती लावून ही आहे वटपौर्णिमेची तयारी. सगळं मार्केटमधून आणलंय, पूजेचं सगळं सामान आणलंय. हळदी कुंकू सुद्धा ताजं फ्रेश आहे. पूजेसाठी फुलं आहेत, गुलाब फुलं, गजरे, जांभळं पण लागतात पूजेला, ते पण आणलेत. आंबे पण लागतात. झाली जवळपास सगळी तयारी.